जानकर हे आडनाव अख्ख्या तालुक्यामध्ये धनगर समाजाच्या बाहेर कुठंच नाही. संपूर्ण परिसरामध्ये हिंदू खाटीक घराण्यातलं कुठलंही जानकर आडनाव नाही. म्हणजे ह्यांचे वडील आहेत शिवदास शंकर जानकर. त्यांच्या वडिलांचे 2 जन्माचे दाखले आहेत, 1940 सालीचा पण आणि 42 सालीचा पण. आणि जन्म ठिकाण आहे नातेपुते. 80 वर्ष आधी काय 40 किलोमीटर आणि 50 किलोमीटर लांब डिलिव्हऱ्या होत होते का? माझे वडील स्वर्गीय हनुमंतराव डोळस साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फाउंडिंग मेंबर होते. 1999 साली जून महिन्यामध्ये जेव्हा पक्ष स्थापन झाला त्या दिवसापासून आदरणीय विजयदादांसोबत ते त्या पक्षात सामील झाले. पक्षाच्या सर्वश्रेष्ठ नेतृत्वानं त्यांना आमच्या समाजातील चर्मकार समाजातील असणारं महामंडळ चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ ह्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. त्या ठिकाणी त्या महामंडळाचं नामकरण संत रोहिदासांच्या नावानं व्हावं, कारण की इतर मागासवर्गीय समाजाचे जे महामंडळ आहेत त्यांच्या त्या समाजाचा विकास करण्याकरिता त्या लोकपुरुषांचं नाव त्या महामंडळांना मिळालेलं आहे. पण रविदास महाराजांचं नाव त्यावेळेस आपल्या महामंडळाला मिळालं नव्हतं. एवढं मोठं काम ते त्यावेळेस डोळस साहेबांनी केलं. 2002 ते 2004 कर्जत जामखेड हा राखीव मतदारसंघ पिंजून काढला, तिथं जाऊन स्थायी झाले, राहिले आणि निवडणुकीचा अर्ज दाखल करून त्यांना काँग्रेसला सीट सुटल्यामुळं तो माघार काढण्यात आला. पण त्यांनी कुठल्याही पद्धतीने काँग्रेसची सुद्धा तिकीट घेतली नाही. त्या ठिकाणी ते भाजपकडनं ऑफर आलेली स्वर्गीय मुंडे साहेबांकडनं ती त्यांनी घेतली नाही आणि संयम ठेवला. 9 साली ते ज्या मतदारसंघामध्ये त्यांचा जन्म झाला जसूर गावामध्ये, तो मतदारसंघ राखीव झाला आणि त्यांना संधी ह्या ठिकाणी मिळाली जनतेची सेवा करायची. म्हणून हा जो संपूर्ण दावा केला जातो आहे की भारतीय जनता पक्षाची ह्याच्यामध्ये ताकद पाठीशी आहे आणि ह्या सगळ्या क्लेम जे आहेत, मी माझ्या वडिलांच्या गेल्यानंतर भारतीय जनता पक्ष त्यावेळेस सत्तेत होता. ज्यावेळेस माझ्या वडिलांचा स्वर्गवास झाला, मला त्या पक्षात जाऊन सामील होण्यात काय 2 मिनटंसुद्धा लागत नव्हती. मी कधीही माझं धोरण बदललं नाही. आपल्या तालुक्यातील प्रस्थापित पवारसाहेबांबरोबर असणारे नेते मंडळी जेव्हा पवारसाहेबांना सोडून गेले, जे आता परत साहेबांसोबत आलेत, त्या मध्यंतर काळामध्ये पण 2-2.5 वर्षामध्ये मी पवारसाहेबांच्या बरोबरच होतो आणि आजही मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून पदाधिकारी म्हणून काम करतो आहे. आणि पहिली गोष्ट तर दिशाभूल करायचं काम सुरू आहे सन्माननीय लोकप्रतिनिधीचं, आणि दिशाभूल करून ह्या सोशल अजेंड्याला पॉलिटिकल बनवायचं काम सुरू आहे. हा सामाजिक अजेंडा आहे. हा आमच्या प्रवर्गावरती, अनुसूचित जाती जमातीवरती अतिक्रमणाचा भाग आहे आणि अतिक्रमण केलेल्या प्रवृत्तीला आम्ही कदापि सहन करणार नाही. उद्या NT-OBC जर SC होत राहिले तर आमच्या आरक्षणाचं काय? विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी घटना जी दिली आहे त्याच्यामध्ये आम्हाला जे अधिकार दिलेत, शैक्षणिक अधिकार असतील, इतर काय अधिकार असतील, त्याचं काय? ह्यांच्या सुकन्याचं मागच्या काही वर्षांपूर्वी आळंदी नगर परिषदमध्ये त्यांनी सेवक म्हणून अर्ज दाखल केला होता, जिंकल्या होत्या, पण नंतर त्यांचा पण दाखला अपात्र करण्यात आला होता आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. तर हा जो हे जे संपूर्ण प्रकरण आहे हे 2008 सालापासून सुरू आहे. आणि प्रामुख्याने मी तुम्हाला सांगू इच्छितो, एखादा व्यक्ती जर एका प्रवर्गामध्ये धनगर समाजामध्ये जेव्हा जन्मला गेला होता, जानकर हे आडनाव अख्ख्या तालुक्यामध्ये धनगर समाजाच्या बाहेर कुठंच नाही. त्यांचं जे गाव आहे धानोरे, जिथं त्यांचं वास्तव्य आहे, वेळापूर जे गाव आहे, त्या संपूर्ण परिसरामध्ये हिंदू खाटीक घराण्यातलं कुठलंही जानकर आडनाव नाही. पहिली गोष्ट तर 56 पुरावे हे माझ्या वडिलांनी त्यावेळेस शोधून काढले, ह्यांच्या खापर पंजोबापासून आत्तापर्यंत. म्हणजे ह्यांचे वडील आहेत शिवदास शंकर जानकर. त्यांच्या वडिलांचे 2 जन्माचे दाखले आहेत, 1940 सालीचा पण आणि 42 सालीचा पण. आणि जन्म ठिकाण आहे नातेपुते. 80 वर्ष आधी काय 40 किलोमीटर आणि 50 किलोमीटर लांब डिलिव्हऱ्या होत होते का? आणि मुलं जन्माला येत होती का? म्हणजे हा मोठा संशोधनाचा भाग आहे. आणि त्यामुळं 2 वेळा रीट याचिका माझ्या वडिलांनी जेव्हा दाखल केली 2009 ते 14च्या मध्ये, त्यावेळेस सोलापूरची जात पडताळणी समिती अस्तित्वात नव्हती. समिती क्रमांक 1 पुणे यांनी मेजॉरिटीनं आमच्या बाजूनी, म्हणजे माझ्या वडिलांच्या बाजूनी निर्णय दिला होता.
आणि नंतर जेव्हा जात प्रमाणपत्र समिती सोलापूर स्थापन झाली तेव्हा त्या समितीने सुद्धा उत्तम जानकरांच्या विरोधातच निर्णय दिला होता. म्हणून त्यांनी रिट पिटिशन दाखल केलं होतं 2014मध्ये आणि त्यांच्या रिट पिटिशन दाखल करायच्या आधी त्यांनी इलेक्शनचा फॉर्म भरला होता. आता रिटर्निंग ऑफिसर जे होते निवडणूक निर्णय अधिकारी ते काय आपला संपूर्ण अर्ज जो होता जानकरांचा तो काही त्यांनी तपासला नव्हता का? त्याला जोडलेले जातीचे पुरावे तपासले नव्हते का? 4 आणि 5 तास त्यांच्या युक्तिवाद झाल्यानंतर शेवट अपात्रच ठरवण्यात आलं होतं आणि त्यांना ती निवडणूक लढवता सुद्धा आली नव्हती. तर त्या 5 वर्षाच्या कालखंडामधले कुठले खोटे पुरावे त्यांनी गोळा केले, कुठून ते आणले, त्यांच्या वडिलांच्या संदर्भातले असतील किंवा इतर त्यांच्या आत्या वगैरे आहेत त्यांच्या संदर्भातील असतील, जोरावरती त्यांना 2019मध्ये तो दाखला सन्माननीय उच्च न्यायालयाने त्यावेळेस दिला. आता काय असतं, संशोधनाचा भाग असतो, कधीकधी कुठले पुरावे बघितले जातात, युक्तिवाद मांडायचा भाग असतो, कधीकधी आमच्याकडनं आमचे वकील कमी पडले असतील 19च्या युक्तिवादामध्ये, म्हणून मी सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाकडं ताबडतोब धाव घेतली आणि स्पेशल लीव्ह पिटिशन ही दाखल केली 2020मध्येच. आणि माझा जो लीव्ह पिटिशनचा जो दावा होता तो त्यांनी स्वीकारला. 2021मध्ये उत्तमराव जानकरांना नोटीस सुप्रीम कोर्टानं बजावलेलं आणि त्याच्यानंतर माझा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर त्यांनी मला लिबर्टी दिली की ज्या कोर्टानं तुमच्या विरोधात निर्णय दिला होता आणि तुमचं सिव्हिल ॲप्लिकेशन हे मंजूर केलं नव्हतं, त्याच कोर्टाला आम्ही पुन्हा एकदा परवानगी तुम्हाला देतो आहे की तुम्ही तिथं पुनर्विचार याचिका दाखल करा. आणि पुनर्विचार याचिका 80 ते 85% जे प्रकरण असतात त्याच्यामध्ये मेरिट तपासतात, पण मेरिटसोबत क्लेरिकल एरर तपासले जातात. कारण की बरेच वेळा मेरिट त्याच्यामध्ये सिद्ध करणं हे कठीण पडतं. जेव्हा मेरिट आहे कोर्टाच्या हे लक्षात येतं तेव्हा अशा प्रकारची नोटीस इश्यू केली जाते जी परवाच्या दिवशी इश्यू केलेली आहे. आणि तसल्याच क्वचित मामल्यांपैकी आपला मामला आहे. कारण की आम्ही संपूर्ण प्रवर्गाच्या वतीने लढतोय, मी एकटा लढतोय, पण मी कधीच म्हणणार नाही की मी एकटा आहे. मला खात्री आहे की संपूर्ण अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय समाज हा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि मी कुठेही ह्या प्रकरणामध्ये कमी पडणार नाही. सत्य हा परेशान करतो पण पराजय होत नाही. बघा, बरोबर घ्यायचं नसतं, अशा सामाजिक चळवळीत बरोबर यायचं असतं. घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण अनेक कठीणाईंना सामोरे जाऊन शून्यातनं विश्व निर्माण जेव्हा केलं तेव्हा जी घटना लिहिली त्या घटनेमध्ये आपल्याला जे अधिकार दिलेले आहेत आणि सर्वसामान्य मागासवर्गीय जनतेला जे अधिकार दिलेले आहेत, तर ह्या संपूर्ण प्रवर्गाला हे ठाऊक आहे की हे जर अतिक्रमण आज टिकलं हे आयुष्यभर टिकेल आणि महाराष्ट्र राज्यापुरतं नव्हे तर हे संपूर्ण भारत देशामध्ये ह्याची क्रांती होणार आहे. माळशिरस तालुक्यामध्ये असे अनेक प्रकरण असतील, त्याविषयी काय माहिती आहे का आपल्याला? माझ्या कानावर तर आलंय, पण त्याच्यामुळंच म्हणजे माझी चळवळ ह्या सामाजिक कारणाकरताच आहे की आज हे प्रकरण एका लोकप्रतिनिधीचं आहे. जो लोकप्रतिनिधी 2-3 वेळा प्रयत्न करून सुद्धा लोकप्रतिनिधी होऊ शकला नव्हता, पण ह्यावेळेस त्यांच्या बाजूनी निर्णय लागला आणि ते निवडून आले. तर ह्याचा हा अर्थ नाही की लढाई जी आहे आणि जी चळवळ आहे ती संपली पाहिजे. लढाई ही कायमस्वरूपी सुरू राहिली पाहिजे. जसं ते म्हणतात, मी आयुष्यभर चळवळीतलाच माणूस आहे आणि लढवया आहे आणि मी नुसतं संघर्ष करत आलेलो आहे, मी 50 निवडणुका लढलो आहे, मी 45 निवडणुका हारलो आहे, ते त्यांची बाजू असेल. काल त्यांनी ब्रह्मदेवाला चॅलेंज केलेलं आहे. मी एवढा मोठा नाही, माझ्या घरात स्वामींचा मठ आहे, आज आमच्या स्वामींच्या मठाचा 6वा वर्धापन दिन आहे. देवापेक्षा मोठं कोणीही नसतं आणि देवाला चॅलेंज करणारा तोंडाची खातो, एवढंच मला बोलायचं. तुम्ही म्हणालात एक नोटीस आली म्हणजे आमचा विजय झाला आहे. नाही, तो आमचा विजय म्हणजे आमच्या विजयाची सुरुवात आहे. नोटीस ह्या प्रकरणामध्ये मिळणे आणि कोर्टाला पटवून देणे की ही जी बाब आहे ह्या बाबीमध्ये कुठं ना कुठं तरी शहानिशा होण्यामध्ये कमतरता झाली असेल आणि आम्ही जे नवीन पुरावे सादर करतोय जे त्यावेळेस आमच्या बाजूनी मांडण्यामध्ये कमी जास्त काहीतरीपणा झाला असेल तर त्या युक्तिवादाला तुम्ही पुन्हा एकदा संधी दिली पाहिजे. कारण की सामाजिक परिस्थिती जी निर्माण होईल जर हा दाखला राहिला गेला तर ती सामाजिक परिस्थिती अत्यंत भयानक निर्माण होईल. उद्या ह्यांची सगळी येणारी 5-6 पिढ्या ह्या हिंदू खाटीकमध्ये मोडल्या जातील आणि ह्यांच्या अगोदरच्या 4 पिढ्या ह्या हिंदू धनगर आहेत. मग नेमकं सांगायचं तर काय? आता दोन्ही पक्ष एक होतात, तुम्ही आणि ते शरद पवारांच्या दोन्ही होतात.
आता इकडे हिअरिंग चालू झालं आणि बऱ्यापैकी मेरिटला तुमचं हे आलं तर तिकडून काय तुम्हाला हे होणार नाही का पक्षपातळीवर? मी आदरणीय साहेबांना स्पष्ट सांगेन, साहेब ही माझ्या समाजाची लढाई आहे आणि उद्या सर्वसाधारण युवक आमच्यापैकी एखादा कुठं आता हा झाला राजकारणाचा भाग, उद्या शैक्षणिक आरक्षण आहे, इतर ठिकाणी आरक्षण आहे, नोकरीला आरक्षण आहे, तर त्या ठिकाणी जर अशा प्रकारचे अतिक्रमण होत राहिले तर कुठवर सहन करायचं आणि कधीतरी ह्या गोष्टीला पूर्णविराम मिळाला पाहिजे. ह्या भाषेत मी आदरणीय साहेबांना माझं खाजगीत भेटून माझं मत सांगेन काय सांगायचं आहे ते. कारण की कुठल्याही राजकीय महत्त्वाकांक्षेला डोक्यात ठेवून हे प्रकरण केलं जात नाही आणि ह्या चळवळीत आम्ही भाग घेतलेला नाही. माझ्या वडिलांनी 10 वर्ष आमदार असताना 2012 किंवा 17ला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कुठल्याही गटातनं किंवा गणातनं जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीचा सदस्य. आम्हाला कधीही राजकारणात ह्या तालुक्यात रस नसल्याने मी कधीही राजकारणात भाग घेतला नाही आणि घेणार सुद्धा नाही. वाढदिवसाचा मुहूर्त कसा त्यासाठी होता त्याबद्दल? वाढदिवसाचा मुहूर्त हा अत्यंत योगायोग होता. खरं सांगतो मी तुम्हाला, मला माहीतसुद्धा नव्हतं त्यांचा वाढदिवस कधी आहे आणि आदल्या 2 दिवसा अगोदरच त्या व्हिडिओला मी प्रसारित हे करणार होतो, पण अधिवेशनचा काळखंड होता, पत्रकार बिझी होते, म्हणून मी पण काय कोणाला पर्सनली कॉन्टॅक्ट केलं नाही. पत्रकारांना त्याबद्दल माहिती मिळाली मुंबईमधनं, त्या पत्रकारांनी मला संपर्क केला, त्यांनी माझ्याशी संपर्क साधला, मग ते घरी आले आणि त्यांनी मला विचारपूस केली आणि ज्या दिवशी त्यांनी माझ्याशी विचारपूस केली त्या दिवशी त्यांचा वाढदिवस निघाला, तर त्याच्यात माझी काय चूक आहे? आता आपण म्हणाल की माझा राजकारणाशी संबंध नाही किंवा मी राजकारणात सक्रिय होणार नाही. जर साहेबांनी तुम्हाला, पवार साहेबांनी जर सांगितलं तुम्ही राजकारणात सक्रिय व्हा, तालुक्यात सक्रिय व्हा, तर आपली भूमिका काय असेल? नंतरचा आता येणाऱ्या काळाचा जो भाग आहे तो वेगळा राहतो, पण तुम्ही ह्या मुद्द्याची जी मला तुम्ही सांगताय, ह्या मुद्द्याला धरून एखाद्या माणसाला जातीच्या दाखल्यावर चॅलेंज करायचं, त्याला दाखला बाद करायचा, त्याची आमदारकी घालवायची आणि त्याच्यानंतर निवडणुकीची अपेक्षा ठेवायची, असल्या कुठल्याही कारस्थान माझ्या डोक्यात लांबसुद्धा नाही. मला तसल्या कुठल्या गोष्टीत इंटरेस्टसुद्धा नाही आणि माझं आत्ता पण तुम्हाला परत सांगतो, माझं उद्देश कुठल्याही माणसाला आमदारकीवरनं घालवणं नाही. माझं उद्देश एकच आहे, झालेल्या अतिक्रमणाला सरळ करणे. काळामध्ये अशा प्रकारे NT-OBC किंवा इतर कुठल्याही जातीने SC-वर अतिक्रमण केलं नाही पाहिजे, ह्याची दक्षता घेणे, बाकी काय सुद्धा. ह्या सोडून प्रश्न, आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बऱ्याचशा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, आरक्षण झालेलं आहे, त्यावेळेला तुमचं इथं कसं असणार आहे? पक्षाची जबाबदारी देईल ती करायची. आता काय अख्ख्या तालुक्यामध्ये अनेक अदृश्य शक्त्या निर्माण झालेल्या आहेत. हां, तर आता ती कसं आहे की बऱ्याचशा अदृश्य शक्त्यांनाही वाटत असेल की ह्या लोकप्रतिनिधीचा दाखला राहिला पाहिजे का नाही राहिला पाहिजे. कारण की ह्या लोकप्रतिनिधीचा दावा असा आहे, आता परवा दिवशी कालच काहीतरी मी वाचलं यांच्या कार्यकर्त्यांकडनं, 24 ते 29च नव्हे तर 29 ते 34 आणि 34 ते 40 आणि 39च्या पुढं पण जानकर साहेबच आमदार राहतील. मला शुभेच्छा आहेत, देशाचे पंतप्रधान पण व्हावेत, पण ते त्यांच्यावरती ज्यांचा आशीर्वाद आहे, जो कालपर्यंत आमच्यावर होता, त्यांना ते पटणार आहे का संपूर्णपणे? तो संशोधनाचा भाग आहे. त्यांच्यावर आशीर्वाद म्हणजे नेमकं कोणाचा? आता ते तुम्हाला माहित आहे. नाही, मुंबईचा का सोलापूरचा? सर्वत्र अदृश्य शक्ती ही सर्वत्र असते, ही एका जागेवर केंद्रित केलेली नसते.